भवानी पेठेतील जय सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे चालणारी शाळा बंद करण्याची मागणी सोसायटीतील रहिवासी नागरिकांकडून केली गेली आहे। गेल्या 15 वर्षांपासून त्यांची ही मागणी असून उच्च न्यायालयाने नोटीस पाठवूनही प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवासी नागरिकांनी केला आहे। ऑर्किड इंग्रजी माध्यमांची शाळा कोणत्याही परवानगीशिवाय चालवली जात असल्याचा आरोप असून रिडेव्हलपमेंटसाठी आलेली ही इमारत केवळ शाळेच्या मुजोर कारभारामुळे नागरिकांना नाहक वेठीस धरत आहे। रहिवासी गृहनिर्माण संस्थेच्या जागेत एवढ्या मोठ्या शाळेला परवानगी कशी मिळाली, त्यासाठी कुठली कागदपत्रे जोडल्या गेली आता असा प्रश्न निर्माण होतोय। शाळेची स्वतःची जागा नसताना, कुठलाही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड नसताना शाळेला नंबर कसा मिळवला? शाळेचे संस्थाचालक मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2009 साली संस्थेचे सभासदत्व मिळवण्यासाठी केलेला दावा सुद्धा हरले आहेत। अशा परिस्थितीत ज्या जागेवर गृहनिर्माण संस्थेचं सभासदत्व मिळत नाही त्याच जागेवर या शाळेला परवानगी दिलीच कशी? शिवाय सोसायटीच्या मान्यतेशिवाय परवानगी कशी मिळाली व गृहनिर्माण संस्थेच्या गेल्या 15 वर्षाच्या विरोधानंतरही शाळा आज तागायत सुरू कशी आहे, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। सोसायटीच्या इमारती 1964 साली बांधण्यात आल्या आहेत, म्हणजे 61 वर्ष जुन्या इमारती झाल्यानं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट शासकीय संस्था COEP टेक्नी युनिव्हर्सिटी यांच्याकडून करून घेतला आहे। त्यात ज्यांनी सोसायटीच्या इमारती धोकादायक असल्याचा गंभीर इशाराही दिला आहे। त्यानंतर 17 ऑगस्ट 2023 रोजी मनपा बांधकाम विभागातर्फे 268B व C ही धोक्याची नोटीस दिली आहे। सोसायटीच्या सभासदांनी आपली घरे मोकळी केली व सोसायटी सोडली आहे, तरीही त्या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांच्या जीवावर विचार न करता शाळा कशी भरवली जाते? शाळेकडे सन 2019 पासून आजपर्यंतचा आवश्यक असलेला स्वमान्यता परवाना नाही व त्याचा अर्ज जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे। असं असतानाही अनधिकृतपणे शाळा कशी सुरू ठेवली आहे? प्रशासनाचं इतकं दुर्लक्ष कसं, असा प्रश्नही या जय सोसायटीच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे। माजी चेअरमन पल्ला, मी कमिटी मेंबर, माजी कमिटी मेंबर, आता रहिवासी आहे मी तिथला। तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना की आमची आवाज ही शासनापर्यंत पोहोचवावी, लवकरात लवकर पोहोचवावी, जेणेकरून रिडेव्हलपमेंट हा लवकर होऊ शकेल आणि शाळा जेवढी आम्ही उपसंचालक, संचालक, शिक्षण विभाग, मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो, सर्वांचे लेटर दिलेले आहेत, योग्य ती कारवाई लवकर करावी आणि आमचं रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं। आणि काय ती हे जे हे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा। किती वर्षापासून हा प्रश्न आहे तुमच्यासमोर? हा गेली 20 वर्ष झालेली, 1960-61 साली, म्हणजे जवळजवळ 60-61 वर्ष झालेली आहे या बांधकामाला। शिक्षण विभागाने सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत, सर्व प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत। हे अनधिकृत आहे। 268ची नोटीस आहे बांधकाम विभागाची, शिक्षण विभागाची उपसंचालकांची नोटीस आहे, मंत्रालयाची नोटीस आहे, सगळ्या बाजून नोटीस आहेत त्यांना। हायकोर्टाची 2009 साली हायकोर्टाने सांगितलं ते अनधिकृत आहे म्हणून। त्याला सभासद कोणतेही प्रशासन काही निर्णय ठोस निर्णय घेत नाही। लवकर ठोस किती घरांचा प्रॉब्लेम होतोय? हे जवळजवळ 74 घरांचा हा प्रॉब्लेम आहे। काय आता तुम्हाला किती प्रॉब्लेम होतोय? आम्ही रिडेव्हलपमेंट करायला दिलेले, बिल्डर आम्हाला सध्या रेट देतोय, तर यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही। मग आम्ही काय करायचं? याच्या अगोदर 2 बिल्डर असेच गेले। तुम्ही काय बोलणार? बोला। नाही, आमची एवढीच विनंती आहे लांबोड साहेबांना आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळाले याचं काहीतरी निर्णय घेऊन शासनाने लवकरच लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून जरा आमच्या ह्याच्यात आमचं वय काय झालेलं वयानुसार विचार करा की आम्ही काय कुठं जाऊ 70 लोकांनी कुठं जायचं? सोसायटीच्या लोकांनी आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या हे सगळ्याच्या हितवर आहे, त्या सगळ्यांच्या फेवरवर तुम्ही जरा काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी यांनी स्टेप आवाज उठवावी शासनाला। अनेक प्रशासनाच्या चौकटावरती गेला होता आतापर्यंत, पण पुढे काही आवाज म्हणजे काय ते म्हणते कारवाई करूया, आम्ही करायला लागलोय हेच आहे अजूनपर्यंत। आता बघा हे 15 वर्ष झाले, 15 वर्ष काही साधी गोष्ट नाहीये। हे बघ
असं हे मागून जाऊन मारतात. समोर दिसतंय हे असंच सगळे ना, हे लोक आहे ना गुंडागर्दी. आम्ही रामपुरी प्रेस कॉन्फरन्ससाठी पण धमकावलं त्याला. हा खाली धमको, आम्ही रामपुरी आहे, आम्ही दाखवीन असं असं करणार, असं हे असं नाही. गुंडागर्दी आणि आमच्या समोर आले तर तुम्हाला दाखवीन, जीवाची धमकी, आमच्या मुलाला धमकी, सगळे हे बघा असं धमकी द्यायची. आणि आम्हाला ना असं तुच्छ माझ्यावर काही पण असं शिव्या गाळ्या, माझ्या फॅमिलीवर काही पण शिव्या गाळ्या करायचे, यांची अशी गोष्ट. मी आहे बघा, मी बघून एवढे ते लोक आहे ना खालून आलेले वर अशीच लोक असणार, गुंडे लोक असंच असणार ना, त्यांची भाषाच तशी असणार. आम्ही काय करू, आमची भाषा तशी नाही आहे, आम्ही असं बोलणार नाही. त्यांची भाषा असून ते शेवटचा प्रश्न करतो. आता मला ते अशी माहिती पण आहे, आपली ही जी सोसायटी आहे, ती सोसायटी व्यवस्थित रेग्युलर काम करते आहे का? सगळे त्याच्या नियमाप्रमाणे काम करते आहे? कोण सोसायटी आपली हाऊसिंग सोसायटी नियमाप्रमाणे आहे? सगळे आणि जी त्याची प्रोसिजर आहे, असते, सगळं audit आहे, Audit आहे, audit आहे, audit आहे. audit आहे. त्याने कसा आरोप होतो की हा. तुमची सोसायटी प्रॉपर काम करत नाही. नाही नाही, असं काहीच नाही. Audit होते ना, audit. सोसायटी बरखास्त केलं तर पण ह्या लोकांनीच हे केलेलं आहे ना की बरखास्त करावी. नाही, नाही, यांची मागणी ठीक आहे, पण शेवटी कारवाई कोण करते? धर्मदायित्व किंवा दिलोपली बंद? बरोबर बरोबर. त्यांनी कारवाई केलेली आहे का सोसायटीवर? बरखास्तीची कारवाई केलेली आहे?